कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर काय चाललंय तुमचं? अरे तुम्हाला लागलं का? फारू बरं झालं तू आलीस। नाही नाही लागलं नाही। अहो पण सर तुमचं काय चाललंय हे? आणि ही पट्टी कशा पायी बांधली आहे डोळ्यांवर? सांगतो फारू, ऍक्च्युली माझी लहानपणापासूनची सवय। वाढदिवसाच्या दिवशी मी सकाळी उठल्या उठल्या आईचा चेहरा बघूनच डोळे उघडतो। आणि आता तू याला श्रद्धा म्हण नाहीतर काही म्हण, पण सकाळी सकाळी उठून आईचा चेहरा बघितला ना की असा वाढदिवस काय अख्खं वर्ष असं खूप मस्त जात। आणि आता मला आईचा चेहरा बघायचा। तसं तर सकाळी सकाळी आई रूम मध्ये येते, पण आज नेमकं मी लवकर उठलो, त्यामुळे उठल्या उठल्या लगेच पट्टी बांधून घेतली। पारू, मला आईचा चेहरा बघायचा आहे, तू मला आईकडे नेशील? आदित्य सर तुम्ही तिकडे जायची काय गरज आहे? मीच देवी यांना इकडे आणते ना। आलेच। पारू थांब, मला एक सांग, माझी आई तुझ्यासाठी कोण आहे? देवी। मग देवाने भक्ताला भेटायला यायचं असतं का भक्ताने देवाकडे जायचं असतं दर्शनासाठी? बराबर आहे तुमचं, भक्तांना जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं असतं। हो, चल जाऊया। सर सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। हा बोल ना। अरो आदित्य सर, हा तुम्ही मजेत? काय पारू? पारू, अरे तुम्ही माझे काय काय बोलत होतीस? पारू, आज माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे, माझं बी आयुष्य त्यांना मिळू दे देवा, ही साथ आयुष्यभर राहू दे। मला माझ्या नवऱ्याची सेवा आयुष्यभर करता यावी एवढंच दान दे। पारू, जायचं का? ए, ए, आता पाय, ए तू माझ्या पाया पडलीस का आता? वय का? तुमचा वाढदिवस आहे ना, म्हणून का पाया पडणारस? नाही नाही म्हणजे मी दृष्ट काढत होते सर तुमची। दृष्ट काढ? बाय द वे, माझा वाढदिवस आहे म्हणून फक्त दृष्ट काढून काय होणार नाहीये। माझं गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट? हा, गिफ्ट सर मी काय देणार तुम्हाला गिफ्ट? माझ्याकडं तुम्हाला द्यायला काय बी नाही। पारू, ते जास्वंदीचं जे फूल आणतेस तू नेहमी, तेच ते। सर ते तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत म्हणून मी गडबडीत आल्यानं त्या गडबडीत राहून गेलं सर, माफ। अरे वा, असं नाही चालणार आहे, तुला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल। काय घेऊ? काय आहे तुझ्याकडे? हा, कानातले नाही, कानातले घेऊन मी काय करू? हा, ही चेन, येस दे। नाही नाही सर, म्हणजे ही माझी आहे ना। हा मग तर नाही अरे तुम्ही ही बांगडी घ्या ना, घ्या। बांगड्या घालू मी? नाही बांगड्या नाही सर, सारी चुकलं, माफ करा। ते हा घड्याळ घ्या, हे घ्या। हे घड्याळ मीच तुला गिफ्ट दिलंय पारू, असं नाही तर येस, ही अंगठी। अरे अरे ही अंगठी कायम माझ्यासोबत राहील। थँक यू फॉर द गिफ्ट।
काय गिफ्ट सोबत बर्थडे विश वगैरे करणार आहेस की नाही? वय हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. चल जाऊया आता आईकडे. अगे हो नाही काय म्हणणारच की नाही, का पाडणारच तुम्हाला? नाही, मी तुमचा हात कधीच सोडणार नाही. चल नाही, तू तू पुढे जा. बरं ठीक आहे. हा. चौकशी ओके. या. तसं मला घराचा अंदाज आहे, असं कधी सावकाश इकडे. म्हणून बघितलं. सावकाश. आई थांब या या. आई सॉरी आदित्य, मी विसरले होते की आजचा दिवस तू माझा चेहरा बघितल्याशिवाय सुरू करत नाहीस. आई आरसा आरसा इकडे आहे का? हो या बाजूला. डिरेक्शन बरोबर आहे आरसाची? येस. पारू माझ्या डोळ्यावरची पट्टी काढ ना. वय आदित्य, ह्या वर्षी आईचा चेहरा बघून सुरुवात करशील दिवसाची, पण पुढच्या वर्षीपासून मात्र बायकोचाच चेहरा बघावा लागणार आहे सगळ्यात आधी आरशात. आई आता माझं वर्ष खूप सुंदर जाईल. पारू, खाली जाऊन आदित्यच्या औक्षणाची तयारी करशील? वय तर पुढच्या वर्षीपासून बायकोचा चेहरा बघावा लागणार आहे. आई आई तुला खूप चांगलंच माहिती आहे, माझ्या आयुष्यात कोणीही आलं तरी तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. माहितीये मला, पण आदित्य बदल होत असतात आणि बदल हेच तर शाश्वत आहे आपल्या आयुष्याचं, आणि म्हणूनच ते स्वीकारायचे असतात. तू काल रात्री म्हणाले होते सरप्राईज आहे, काय आहे ते सरप्राईज? कळेल, योग्य वेळ आले की सगळं कळेल. बरं इथेच थांब, मी वाढदिवसाच्या दिवशी घालायला तुझ्यासाठी स्पेशल कपडे आणले. नेहमीप्रमाणे. येस. काय सरप्राईज देणार असेल आई आज? याआधी तर आईने सगळं काही न मागता दिलंय, मग आज काय स्पेशल असेल? ऍक्च्युली मी पण आज खूप एक्सायटेड आहे. बघू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.